दिल्लीमध्ये साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन भरलं असून आज या साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस आहे। या आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी सर्व प्रकाशन संस्थांचे स्टॉल लागलेले आहेत। वेगवेगळे पुस्तक या ठिकाणी पाहायला मिळतात। आता या ठिकाणी आपण पाहाल वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरील मराठी लेखकांकडून जे साहित्य आलेलं आहे ते सगळं साहित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। वेगवेगळे विषय देखील या ठिकाणी या लेखनातून पुढे येताना दिसतात। महाराष्ट्रातून अनेक असे साहित्यप्रेमी या संमेलनाला भेट देण्यासाठी आलेले आहेत। या स्टॉलवरती पहा हे दोन लहान मुलं आहेत ती साहित्याबद्दल माहिती घेतात। मी थोडंसं यांच्याशी पण बोलतो। कुठून आलाय, तुझं नाव काय आणि कधी आलाय तू? माझं नाव सर्वेश नाडगोंडी आहे। मी काल पहाटे आलो। साहित्य संमेलनाची स्पेशल ट्रेन होती। मी पनवेलवरून आलोय, नवी मुंबई। बरं, तुला काय अनुभव आला? राजधानी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरतंय महाराष्ट्रापासून एवढ्या दूर, इथं आल्यानंतर ना काय तुला अनुभव आला? मला अनुभव आला की मराठी भाषा एवढी पुढे चालली आहे, तिला अभिजात भाषा मिळाली म्हणून हा कार्यक्रम आहे आणि हे दरवर्षी असते। अच्छा, बरं, तुला वेगवेगळी पुस्तकं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, वेगवेगळे लेखकांची माहिती होते। इथं दिल्लीमध्ये तुला फिरताना मराठी साज वाटतोय का? महाराष्ट्र असल्यासारखं या सगळ्या भूमीवरती वाटतंय? हो। अजून काही हे सहकारी आहेत या ठिकाणी? अजून या साहित्य संमेलनामध्ये लहान लहान मुलं आलेले जे या साहित्य संमेलनाचा अनुभव घेतात, माहिती घेतात। इथं जे स्टॉल आहेत त्यांच्यावर काय सांगशील? कसा अनुभव आहे तुझा या साहित्य संमेलनाचा? माझा खूप चांगला अनुभव होता आणि इथे खूप सारे पुस्तकाची मला खूप आवडतात। अच्छा, आणि एवढ्या लांब हे साहित्य संमेलन होतंय, आवर्जून तू आलेस, वेगवेगळे लेखक वगैरे भेटतायत का तुला? हो, कालच्या शो मध्ये बघितलं। कालच्या शो मध्ये काय बघितलं? भाषण ऐकली, अजून मजा केली। अच्छा, मग तुला बरं वाटतं इथे फिरताना? हो। कितवीत आहे तू? तिसरीत आहे ही। हे दोघं पण पनवेल वरून आलेले आहेत त्यांच्या आई वडिलांसोबत। आणि या साहित्य संमेलनाचंच हा यश आहे की एवढ्या लांब आपलं साहित्य, मराठी साहित्य संमेलन भरत आहे आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील साहित्यप्रेमी या ठिकाणाला भेट देत आहेत। अभय कुमार देशमुख, श्रेष्ठ महाराष्ट्र, दिल्ली।